तर हाय गायज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. किती कंपनी आहे बघ. ही एक प्लॅन्ट आहे, पाठीमागे एक प्लॅन्ट आहे. हां गाय 2-3 दिवस झालं व्लॉग न बनवला. जो संडेचा व्लॉग आहे ना तो पण मी एडिट नाही केलेला. त्याचं ताणतोय गाडी. संडेचा व्लॉग आहे ना तो पण नाही एडिट केलेला. ॲक्च्युली काही माणसं मला अशी निगेटिव्ह भेटतात ना. ठीक आहे, तुम्ही मला सांगू नका तुम्ही काय म्हणजे मी काय व्लॉग वगैरे बनवतो ना, तुम्ही मला सांगा की हे कर ते कर. मला माहीत आहे मला काय करायचं. ठीक आहे, तर तुम्ही सांगायची गरज नाही की तू हे कर ते कर वगैरे. मला माहीत आहे ना मी काय करतो आहे वगैरे. मी व्लॉग कशासाठी बनवतो, माझी लाईफ एन्जॉय करण्यासाठी व्लॉग बनवतो. ठीक आहे, मी काय फेमस होण्यासाठी व्लॉग नाही बनवत. एक जण मला म्हणत होता, माझा मित्रच आहे, मी काय त्याला मला बोलला म्हणून नाही बोलत, पण ते चुकीचं आहे. ठीक आहे, तर तो मला सांगत होता की तू तुझं मार्केटिंग कर वगैरे, की इंस्टाला वगैरे व्हिडिओ टाक वगैरे. अरे मला नाही आवडत इंस्टाला व्हिडिओ टाकायचं. मी कधी जर आवडलं कुठं फिरायला वगैरे गेलं तर ते टाकतो नाही का. पण ते मला नाही का असं कधी तर मला आवडलं मनापासून, बाबा ठीक आहे असं कंटेंट चांगलं वाटेल बाबा, तेव्हा ते टाकेल. मी जर काय पण अपलोड करायला चालू केलं तर मग ते ॲक्च्युली मला फॅमिलीविषयी पण नाही टाकायचं, मला माझ्याविषयी टाकायचं. जर मला काय माझे थॉट्स वगैरे किंवा मी कुठं फिरलेलं वगैरे ह्या गोष्टी टाकायच्या मला असं फॅमिलीविषयी किंवा असं मला पण नाही आवडत. ॲक्च्युली मी एक व्हिडिओ बनवला होता फॅमिलीविषयी, ते नागपंचमीचा, पण मला तो आवडला नाही, मी डिलीट केला. कारण मी जे काय सगळं करतो ना ते फॅमिलीसाठी करतो आणि फॅमिलीवरच हसावं, असं कोणीतरी हसावं. एक खुर्ची आहे इथं तर फॅमिलीवर बरं तर फॅमिलीवरच कोणतरी हसावं असं मला नाही करायचं. ॲक्च्युली त्या व्हिडिओला आलता थोडासा म्हणजे एक 7-8 तास झालं की मी डिलीट केला. त्या फॅमिलीला कमेंट्स वगैरे छान आलं त्या, काही विषय नाही. जे ओळखीचे त्यांनी छान कमेंट केलं त्या, पण मला ते नाही आवडलं म्हणून मी ते डिलीट केला. ठीक आहे, तर अशा गोष्टी आहेत काय काय ज्या की मी करा वाटते पण मी करू शकत नाही. ते माझ्या मनाला पडत नाही. जे माझ्या मनाला पडत नाही ते मी करणार नाही त्या गोष्टी. ठीक आहे, फेमस अशा भरपूर गोष्टी आहेत फेमस होण्यासाठी. तुम्ही कोणाची तर निंदा करून फेमस होऊ शकता किंवा मग भरपूर विषय आहेत निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह प्रमाणे. ठीक आहे, आता त्या गोष्टी मला माहीत आहेत पण मी त्या करणार नाही आहे. ओके, सो आता तर मी चाललो आहे पिल्याला एक ड्रेस घ्यायला. व्हॅल्यूझनला चाललो आहे, तिथं मस्त मस्त ड्रेस आहेत. ॲक्च्युली आता रक्षाबंधन आहे ना, तर पिल्याच्या आजीनं पैसे पाठवले. ते बोलले की तिला एक ड्रेस घे मस्तपैकी रक्षाबंधनला. ॲक्च्युली तिच्याकडे आहे ड्रेस, पण तिच्या आजी म्हणले म्हणून घ्यायला चाललो आहे. ठीक आहे, तर काय पिल्या इकडं व्हॅल्यूजनला आलो आहे. मला दुपारी कामावर पण जायचं. आता 11:30 वाजले ते 11:24 झाले ते. एक मिनिट बाबा, गाडी घालते ना अंगावर. चला चल की. आता तर ड्रेस बघतोय तिला आहे ना, तिथला एक ड्रेस आहे ना तो फुलाचा, तो आवडला होता, आम्हाला आवडला होता, पण तिला बस नाही व्यवस्थित नाही का, त्यामुळं कॅन्सल केला. तिला टोचत आहे पण आत नाही ना, ते असं मऊ नाही आहे, सॉफ्ट नाही कापड, आतून असं टोचणार कापड आहे. मग ऑलवेज डॅडी बॉय नाही गर्ल पाहिजे. तर तिला आहे ना आतनं टोचत होतं, आतनं सॉफ्ट कापड पाहिजे. ती रडते जास्त घातल्यावर. मग ॲक्च्युली तिला बड्डे दिवशी एक मस्त गुलाबी कलर होता का लाल कलर होता, गुलाबी कलरचा एक मस्त फ्रॉक घेतला होता, आवडा मस्त होता ना, पण तिला आतनं टोचतं, मग ती रडतीन काढून टाकते. त्यापेक्षा मग म्हणलं एखादा टी शर्ट असतं सॉफ्ट, तिच्या आता जे अंगावर आहे ना असं सॉफ्ट टी शर्ट आणि पॅन्ट घालावी म्हणजे तिला कम्फर्टेबल वाटावं असं. तर त्यासाठी टी शर्ट आणि पॅन्टच बघणार आहे. एखादा फ्रॉक पण घेतला ते पण सॉफ्ट वाटला आतून तर डार्क कलर नको. त्याच्यावर गर्ल लिहिलं असेल की बघ की दुसरं बघितलाय तो पण तसलंच. मला हे आवडला तो पिंक चांगला आहे की. हां
तिला एखादा फ्रॉक पण घेईन, पण आतून सॉफ्ट असणारा फ्रॉक भेटला तर घेईन, नाहीतर मग शर्ट आणि पॅन्टच घेईन. हां दोन टी शर्ट आणि एक फ्रॉक घेतलंय. तिला कसं बसते ते बघते, ते ट्रायल रूममध्ये चालू आहे. पिल्याला हागायला डायपर घेतलं तर लय मोठं 2 महिन्याचा. तर गाडी आपली गाईज पार्क आहे. तर काय ते पिल्याला एक फ्रॉक घेतला आणि 2 टी शर्ट घेतलं. तर तिच्याकडे पॅन्टी भरपूर आहे, त्यामुळे पॅन्ट काय वगैरे घेतली नाही. गाडी अशी मस्त पार्क आहे. नाही काय जायचं आहे, ऑलमोस्ट 1च वाजले. मला 2 वाजता कामावर जायचं आहे, जेवण वगैरे करायचं अजून. अशा तऱ्हेने आपली शॉपिंग झाली व्हॅली झोनला आणि निघालो आहे आता. या असं अडकवलं आहे, पडू दे फक्त कुठं. ए बस चल. हां इथंच खुर्ची आहे बघा. ए खुर्ची इथंच आहे बघ ना. हाय की टाईम आता? नाही नाही हाय हाय मला टाईम. दर चांगली दर बैठने के बाद ये दे दो चेयर थोड़ा. काय विषय काय झाला माहिती आहे का? त्याला थांब गाडी. विषय काय झाला माहिती आहे का? काल आहे ना 2 ज्याला 2 शर्ट घेतलं होतं ना, टी शर्ट घेतलं होतं ना, तर त्याचा काय विषय झाला माहिती आहे का? दोन्हीपैकी एक आहे ना त्याच्या शर्टची चल तर त्याची एक क्लिप आहे ना, म्हणजे ते साईडचं एक प्लॅस्टिकचं असतं एवढं असं, तर ते तसंच राहिलेलं आहे. ठीक आहे. तर ते काढायला आलो आणि हिला साड्या पण बघायच्या त्या आज. काल काय टाईम म्हणजे मला ड्युटीवर जायचं होतं ना, त्यासाठी आजू तिथं चल आजू तिच्याकडनं क्लिप काढून घे. ते प्लॅस्टिकचं आहे ना, ते निघत नाही असं नॉर्मली, तर निघतच नाही ते. कसं ते ह्या ड्रेसचं आहे ना, दुसरा ड्रेस होता ना त्याचं काढलेलं होतं, म्हणजे त्याला नव्हतं आणि ह्याला फक्त ह्याचं राहिलं होतं काढायचं. आजवर काढून घेतो आणि नंतर मग आतमध्ये एंट्री करतो. ते मला सांगत होते एंट्री तिकडून नाही, मला माहिती आहे एंट्री कुठं नाही. कुठली पण बॅग आली ना त्यासाठी ते अजून क्लिप लावून घेतात. आता तुम्ही बॅगेत काय भरू नये म्हणून. ठीक आहे. ह्या ज्या साड्या आहेत ना, ह्या साड्या आहेत ना किलोच्या हिशोबावर. आता विषय काय माहिती आहे का? हे जे आहेत ना हे काहीतरी 300-500 रुपयाला 3 पीस आहेत. पण ह्या ज्या साड्या आहेत ना, ही साडी बघा. आता ही साडी जर तुम्ही बघितली तर हे बघा 900 रुपयाला केजी, म्हणजे आता 900 रुपयाला किलो. जर तुम्ही जर ही साडी घेतली, ह्या साडीचं वजन जर 400 ग्राम 500 ग्राम बसलं, तर जर 500 ग्राम बसेल तर तुम्हाला 900 मग 450 रुपयाला साडी पडेल. तर ह्या किलोच्या हिशोबाने ह्या एक साड्या द्या आणि त्या पण त्या 1000च्या हिशोबाने द्या. ठीक आहे. आणि ह्या तर नॉर्मली आपल्या 500ला 3 वगैरे असे विषय येतात. आता तिथं साडी बघते, मला काय एवढा इंटरेस्ट नाही आहे तिथं चालू आहे. मामा काय कर मम्माला ये म्हणा ये. हे ट्रॅव्हल करायला चांगलं आहे की, ट्रॅव्हल करायला म्हणजे ट्रेनमध्ये वगैरे 1000ला 3 आहे. ते 1000ला 3 आहे. शाल घेऊस तर मस्त आहे की, खाली हातराय पण होतं, पांघराय पण होतं. हे पुढचं तुम्ही जर मॉलमध्ये आला ना, हे आता ही व्हॅल्यू झोन आहे बरं का. इथं एवढं सामान आहे ना, एवढ्या व्हरायटी आहेत ना, प्रत्येक सामानाच्या व्हरायटी वगैरे आहेत. आता इथं डेट्स वगैरे आहेत, तिकडं काजू बदाम वगैरे आहेत. आणि काजू बदामच्या प्रत्येकाच्या म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या आहेत, त्या वेगवेगळ्या प्राईज आहेत, त्या वेगवेगळ्या पॅकेजिंग आहेत. जेवढं बघसाल ना तेवढं कमी आहे. फक्त तुम्ही मॉलमध्ये आला ना, तुम्हाला काय पाहिजे तेवढं फक्त बघा आणि त्या हिशोबाने घ्या. असं कधीच होत नाही. मी म्हणलं ना आता, ही मला भरपूर वेळा म्हणते की ही घ्यायची मला फक्त मॉलमध्ये, आणि इथं आल्यावर आहे ना बाकीच्या 2-4 वस्तू त्यासोबत घेते म्हणजे घेतेच. काल गाईज कालचा व्लॉग आहे ना, कालचा आजचा व्लॉग मी मिक्स करून टाकणार आहे. कारण आहे ना काल नंतर काल घरी गेलो, नंतर ड्युटीवर गेलो, नंतर आज आम्ही मॉलमध्ये आलो आहे सेम. तर काल माझ्या वाईफच्या सिस्टरची पुरी आहे ना, तिला पण एक ड्रेस बघायचा आहे. ठीक आहे, पिला कुठं जाऊ नको, तर तिला पण एक ड्रेस बघायचा आहे. त्यासाठी पण वापस आलो आहे. काल फोन केला होता इथं असताना आम्ही, पण त्यांनी काय कॉल रिसिव्ह केला नव्हता आणि नंतर लेट रिसिव्ह केला. नंतर
साईज सांगितली. मग मला आता साईज माहीत आहे तर आलो आहे आता असं तसं यावंच लागणार होतं त्या क्लिप काढण्यासाठी. त्यासाठी मग आता ड्रेस पण बघावं म्हणलं आणि तिला पण ड्रेस घ्यायचा आहे. तिला बघा कसा ड्रेस सापसतो. कोणता ड्रेस घ्यायचा मॅडम तुम्हाला? ती घ्यायचा बाई अंगावरचा नाही का? काल 2 घेतलेत की आपल्याला. चल तिकडे मम्माकडे. चला मम्माकडे. गाईज हे जे 50% ऑफ आहे ना ॲक्च्युली प्राईस आहे ना त्याची 1600-1700 रुपये लावते. आता ती आहे ना माझी वाईफ आहे ना ड्रेस बघत होती तर त्याच्यावर 1600 रुपये प्राईस लावते. म्हणजे 1599 1600 रुपये प्राईस लावलेलं आहे आणि नंतर 50% डिस्काउंट देऊन 800 रुपयाला. ॲक्च्युली ते 800 रुपयाचंच असते. 800 किंवा मग त्यापेक्षा आपण बार्गेनिंग केलं. पण बाहेर आहे ना बाहेरच्या जे लोकल दुकान असतात तिथे थोडेसे बार्गेनिंग करू शकतो पण इथं करू शकत नाही. ते ऑलरेडी 50% डिस्काउंट दिलं आहे ना तर जेवढं त्यांनी तिथं लिहिलं आहे ना तेवढं द्यावं लागतं आहे. हां तुझ्या आवडीचं बघ आता मला काय माहिती. तिला फोन कर वाटल्यास. हां कसं का असतं ना पण तिला फोन करून विचार कुठला कलर वगैरे. गाईज आमची पगार करून नाही रे माझ्या एवढं काही नाही. ठीक आहे झाला आजचा आमचा विषय झाला. आता गाडी उन्हातच आहे. ऊन एवढं मोठं पडलेलं आहे बघा. गाडी उन्हातच आता पोळणारे भरपूर. ऐक चला 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 चला. काल 2000 आज 3000 5000.